नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठाच्या लाटून केलेल्या भाकरी। तुम्हाला जर भाकरी थापता येत नसेल किंवा मोदकाचं पीठ एक्स्ट्रा राहिलं असेल मोदक बनवताना, तर ह्या पद्धतीने तुम्ही लाटून भाकरी बनवू शकता किंवा ह्याला तांदळाचे फुलके पण बनवू शकता। मस्त असे नरमसूत भाकरी आपली तयार होते। भाकरी बनवण्यासाठी जेवढ्या मापाने तुम्ही तांदळाचं पीठ घ्याल तेवढ्याच मापाने पाणी घ्यायचं आहे। पाणी व्यवस्थित गरम करून त्याच्यामध्ये जरासं मीठ टाकायचं आहे आणि तांदळाचं पीठ त्यामध्ये टाकून पीठ भागवून घ्यायचं आहे। गरम पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने किंवा पलिताने वगैरे, हे बघा। आणि गॅस बंद करून 5 मिनिटं त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून थोडंसं थंड झाल्यावरती ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशा त्याच्या गुठळ्या मोडून घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा, मी या पद्धतीने मळून घेऊन 3 गोळे बनवून घेतलेले आहेत। जास्त पण मोठे बनवायचे नाही आहेत गोळे। आता त्याला थोडंसं भाकरीचं पीठ लावून घेतलेलं आहे आणि हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे चपट करून आणि हळूवारपणे लाटण्याने भाकरी लाटून घ्यायची आहे। मोदकाचं पीठ माझं एक्स्ट्रा झालेलं ते राहिलेलं मोदक बनवताना त्याच्यामध्ये मी केसर टाकलेलं, त्यामुळे तुम्हाला ते पिवळे दिसत आहे। बघा, तिन्ही पण भाकरी मी लाटून घेतलेली आहे। तिकडे तवा पण गरम करत ठेवलेला, तवा गरम झालेला आहे। आता भाकरी मस्त अशा शेकून घेऊयात। 2 ते 3 मिनिटांनी एका साईडने भाकरी शेकल्यावरती दुसऱ्या साईडने परतून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित अशी भाकरी शेकून घ्यायची आहे। या पद्धतीने तुम्ही भाकरी बनवून टिफिनला पण देऊ शकता, मस्त अशा नरम राहतात। तुम्हाला जर भाकरी थापता येत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही भाकरी लाटून करू शकता। हे बघा, मस्त अशी भाकरी फुगलेली आहे। याच पद्धतीने बाकीच्या दोन्ही पण भाकऱ्या मी भाजून घेणार आहे। हे बघा, मस्त अशा भाकरी आपल्या बनवून तयार आहेत, नरम अशा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय।